एक मुलगा ना गाईज, तुम्हाला असं वाटतं की हा जो मुलगा आहे ना, हा तुम्हाला असं वाटतं की खूप साधा आहे, त्याने काही नाही केलंय. मी लव्ह स्टोरीची रील लवकरच टाकणार आहे. माझ्याशी बोलू नको, भांडत होतास ना, आता भांड ना. मी कुठे त्यांच्यासमोर भांडतो? खोटं बोलू नकोस, सगळ्यांसमोर भांडतोस ना. पाठवून भांडतो आणि सगळे इकडे लोकांना चांगलं करून लोक त्या बायका मला शिव्या घालतात. कशी बाई आहे ही, कसला नवरा केला नाही. खरंच वाटतं का मी भांडत असेन हिच्याबरोबर? लाफास काशी खोटारडेपणा माझी केला हिंमत असता. तरी- तो गाईज, सो फायनली सगळ्यांना माहितीच आहे की आमचे 50K कंप्लीट झालेले आहे. मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते, मी लव्ह स्टोरी आता नाही सांगत आहे. लव्ह स्टोरी मी याच्यासाठी आमच्या साहेबांना वेळच नाही ना. लय आम्ही कामं करतो, राबतो ना आम्ही. जसं काय आम्ही तिथं काय कामच नाही करत, आम्ही घरात बसलेले असतो ना. 3 कामं करतो मी 3. काय काय काम करतोस माझं? बिझनेसमॅन आहे गाईज, म्हणून लय त्याला टाइम नसतो, म्हणून लव्ह स्टोरी कंप्लीट होईना माझी. नंतर रीलचं हा, आणि रीलचं मग काय घरचं. एडिटिंग तर मी करते. मी असतो ना प्रत्येक चल, व्हिडिओ मध्ये आला व्हिडिओ करायला. म्हणजे हा ना कसं केवढा हरामी मध्ये गाईज, प्रत्येक रीलच्या नंतर जेव्हा ब्रँड्स येतात अजिबात नाही. तेव्हा बोलतो पैसे मला माझं कॉन्ट्रीब्युशन. गाईज तुम्हाला माहिती नाही, लय शाणी चीज आहे ती. दाखवत असं मी नाही, काही घेत नाही. दाखवत नाही, असं मी काही घेत दाखवत नाही तो. ठीक आहे, जाऊ दे चल. हा, सो गाईज 50K कंप्लीट झालेले आहेत. जेव्हा माझा सिद्ध्या, माझा नवरा, जेव्हा पहिला ते मी असं, आणि अजून एक सांगायचं म्हणजे की तो रील ज्याला 8 मिलियनच्या वरती व्ह्यूज गेलेले आहेत, तो पहिला रील होता. आणि त्याच्यानंतर माझे जपाजप फॉलोअर वाढायला लागले. जे त्याच्यानंतर मला थोडंसं मोटिवेशन असं गेलं की अरे एवढे फॉलोअर्स तुला मिळाले तर काहीतरी नवीन. आणि ना गाईज, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. मी जवळजवळ तेव्हा अशा डोळ्यांचा फिल्टर यायचा असा, आणि त्याच्यामध्ये हा, असा अजून आवाज असा उ आला होता. मी तेव्हापासून ना आणि जे जुने आहेत त्यांना माहिती हा, असेल. जे जुने फॉलोअर्स माझे 5,000 जे होते छान फॉलोअर्स माझे, त्यांना माहिती आहे की मी ते डोळेवाले रील बनवायचे, पण ते मी एवढं सिरियसली मध्ये कधी घेतलं नव्हतं. लग्नाच्या टायमाला मला खूप सारे असे अनुभव आले, ज्या अनुभवांनी जे अनुभव मी शेअर केले. म्हणजे जसं का मला रडायला येत होतं खूप माझ्या आईच्या विरहामध्ये. त्याच्यानंतर माझा 5 पावलं सोडल्यावरती घर आहे का? तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? वाय यू कटिंग मी? हट, आय डोंट वॉन्ट टू मेक व्हिडिओ विथ यू. सो गाईज, मी असे स्टार्ट केले रील्स बनवायला, असं लोकांना आवडायला लागले. रिलेटेबल रील्स बनवते. आणि गाईज आमची खासियत ही आहे की आम्ही अजिबात स्क्रिप्टेड रील्स, म्हणजे तुम्ही असं बोलाल की मी स्क्रिप्ट वाचते ह्याला देते. माझ्या नवऱ्याला स्क्रिप्ट दिली ना, तो इतकी घाणेरडी गाईज ऍक्टिंग करतो ना की ती ब्रँड्स मला परत विचारणार ना तशी ऍक्टिंग करतो. तो त्याला मी जवळजवळ तो 15-20 टेक घेतो एक साथ. तो त्याला तुम्ही बोलाल ना, त्याची ऍक्टिंग स्किल्स गाईज, तो जाम इंट्रोवर्ट आहे. बट जोक सपाट गाईज, सिद्ध्या खूप शाय आहे, खूप कॅमेरा कॉन्शियस आहे. अजिबात त्याला डान्स करता येत नाही, पण मी त्याला शिकवलेला आहे छानपैकी डान्स. आता तो चांगला डान्सर बनलेला आहे गौ शिंदेमुळे. ऑल क्रेडिट गोज टू गौ शिंदे. असं आता मी माझ्या मित्रांच्या लग्नाची वाट बघतोय की त्यांच्या लग्नामध्ये आम्ही नाचू असं. भाई म्हणजे आधी मला असं स्टेज फेअर ट्रान्सफॉर्मेशन विथ, म्हणजे माझी संगत गाईज एवढी भारी आहे ना. तुम्ही गाईज, कमिंग बॅक टू द टॉपिक, असं भरकटायला तुम्हाला म्हणजे म्हणूनच व्लॉग बनला, एक तासाचा व्लॉग बनेल माहिती आहे गाईज. सो असं आम्ही चालू केलं. आम्हाला खूप खूप प्रेम यायला लागलं, सगळ्या लोकांचं खूप मस्त मस्त यायला लागलं. आणि आम्हाला फर्स्ट ब्रँड जो आला होता तो होता भेडचा होता. कोणती वेळ आहे? फ्लो मॅट्रिक्सचा. आणि त्याच्यामध्ये हिने मला ऍक्टिंग करायला लावलेली आणि मी घाणेरडी ऍक्टिंग केलेली, तरी ही लोकांना आवडली ती, का माहिती नाही. भाई त्याला एवढे रीच 100Kच्या वरती. तेव्हा तर आमचे काय फॉलोअर्स होते 10-12 हजार. आणि तेव्हा असंच त्याने पहिला तेव्हापासून ऍक्च्युअली ती जर्नी खरं तर आम्ही सिरियसली घ्यायला चालू केली. फ्लो मॅट्रेस पासून. फ्लो मॅट्रेस वाली बघत असेल आता. सो असं आम्ही चालू केलं आणि हळूहळू आम्हाला ब्रँड, तेव्हापासून आपल्याला असं बिलीव्ह व्हायला लागलं की हा आपण करू शकतो. म्हणजे मला आधी असं वाटत ना, मी आधी हिला असंच ठीक आहे चल करतेस, तुला टाकायचं तो असं होता की तू आम्ही मुलं म्हणजे एक मिनिट प्रत्येक मुलगा असतो ना, असे 10-12 फोटो प्रत्येक पिकनिकला वगैरे काढतो, बट तो कधीच अपलोड करत नाही. आणि असं असतं की म्हणून मला असं या इंस्टाबद्दल वगैरे असं एवढं हे नव्हतं की ठीक आहे म्हणजे तुला करायचं तू कर, असं होतं. पण जेव्हा हिला फ्लो मॅट्रेसचं जेव्हा आले त्यावेळेला मी अरे ओके, असं 10,000ची मॅट्रेस तुला फुकट येते. 15,000ची मॅट्रेस आली त्यावेळेला. आणि भारी काय गोष्ट मी सिरियसली घेतला आणि हा तू कर, पण भारी आहे. सो माझी एक फ्रेंड आहे, ओके, सेरा म्हणून, खास आहे भाई आपली एकदम, सेरा आमची मावशी. सो तिने त्याला नाव ठेवलंय सोनपरा. सो सोनपरा हे जे वर्ड आहे, ती मला तो लादी पुसतोय, ठीक आहे. आणि रिअल लाईफ मध्ये झालेलं हे काही बनवलेलं स्क्रिप्ट, आईची शपथ रक्ताची. म्हणजे जर एक व्हिडिओ तिने स्टार्टिंगला जो सोनपरा टाकला त्याच्यामध्ये तिने मेन्शन त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती स्टोरी सांगते की काय झालेलं. सोनपरा वर्ड कुठून आला, ठीक आहे. मी ना रविवारी सकाळी हा पोछा मारतोय, ठीक आहे. आणि मी ती मला व्हिडिओ कॉल करते. मला सवय आहे की मी लवकर उठून कामं करतो. आणि तू जास्त हे नको ना मध्ये करूस. तू थांब, मला बोलू दे ना, माझं युट्यूब चॅनल आहे, तू जा. ओके बरं ठीक आहे. सो गाईज, तर मला सेरा अशी, मी तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलते. सेरा मला बोलते काय गौ तुला नवरा भेटलाय ग, 1 नंबरचा सोनपरा आहे. मी काय केलं असेल? सेरा थांब, मी तुला कॉल करते, मी तुला कॉल करते. आणि मी तो रील बनवलाय सकाळी उठला, जे आहे ना गाईज, मी तुम्हाला ते खरं सांगितलं. असं त्याचं नाव सोनपरा पडलं. आणि गाईज ते लोक रस्त्यात सोनपरा म्हणजे मी दचकते एवढं. मला खूप ऑकवर्ड होतं, खरंच ऑकवर्ड होतं, अजून पण ऑकवर्ड होतं की अरे त्याला ऑकवर्ड होतं, पण त्याला ऑकवर्ड होतं काय बोलतोस, लोक तुला शिव्या घालतात. हा म्हणजे त्याला म्हणजे असं गाईज तो असं फॅन्डम घेऊ शकत नाही, असं आहे त्याचं थोडंसं. मी घेऊ शकते, फॅन्स बना माझे नको.
बट गाईज रियालिटीमध्ये सिद्धाचे फॅन्स माझ्या फॅन्सपेक्षा जास्त आहेत, हे सगळ्यांना माहीतच आहे. नाही, असं काय असं नाही, असंच आहे. ताई खूप छान. आणि गाईज गंमत सांगते मी तुम्हाला, मी पुण्याला गेलेली, ठीक आहे, माझ्या पाठी 4 बायका चालतायत हां, आणि त्यातली एक बाई बोलते, हिला सांगू का मी जाऊन की ही त्याला जरा जास्तच त्रास देते, खूपच अति करते. गाईज तुम्हाला माहिती नाहीये मी या मुलासाठी काय केलंय. नाव लिहिलंय बघा. तुझं नाव कुठे आहे? मी हे बघ इकडे बघ, इकडे लिहिलेलं असतं प्रत्येक मुलाच्या की लग्न झाल्यानंतर की कळतं की याचं लग्न झालंय. मला आवडतं ते सगळं, ठीक आहे, पण छान आहे. म्हणजे बाकी काही असू दे, बाकी सगळं करते, त्यामुळे या बाबतीत तिला सूट आहे. कळलं का सूट आहे का? सूट असं काय नाही, सूट असं काय नाही. माझा नवरा करते करतो. असं, नाही दोघांनी करायला पाहिजे असं हे नाही, प्रत्येकाने करतात. आता म्हणजे आता मीच करतो असं नाही, भरपूर जण करतात. आणि हिने मला ते काय म्हणतात की मला जास्त प्रेझेंट केलं, तुमच्यासमोर प्रेझेंट केलं ॲज इन, म्हणजे मला सोनपरा स्वतःला, म्हणून. हां म्हणजे मला स्वतःला आवडत नाही, बट स्टील तरी पण गाईज मी तुम्हाला सांगते, मी ना मी कॅमेरा त्याला, मी कॉन्शियस खरं खूप आहे, बोलते, मला मी कॅमेरा कॉन्शियस मृदुल आदित्यचे व्हिडिओज बघते, मी वाईफ विथ यशीचे व्हिडिओ बघते, मी अजून पण ते पोस्ट कार्ड सगळ्यांचे व्हिडिओ बघते. मी त्यांना सांगते, बघ ती मुलं बघ किती छान, किती मस्त, तो यश कसा भारी तो करतो, जरा तो काय किती भारी तो एक्सप्रेशन देतो, किंवा आदित्य पण किती भारी एक्सप्रेशन देतो, किती छान. तिला तू काहीतरी कर सिद्धा, तू काहीतरी. तो ना सिद्धा कसा आहे माहितीये का, सिद्धाची पर्सनॅलिटी, तो असं 2 शब्द बोलतो आणि अख्खा पूर्ण क्रेडिट्स व्हिडिओचे हा घेऊन जातो. बनवते मी क्रेडिट्स जिजूंना, दादांना, काय सोनपरा लोकांचा जावई बिवई करून टाकला इंस्टाग्रामचा त्यांना. म्हणजे असं आहे, मी त्याला असं खूप बोलते की अरे बघ ना किती ते लोक भारी एक्सप्रेशन देतात, बायकोला बघून किती क्यूट क्यूट. तू काय नाही कर, मला बोलतो प्लीज मला स्क्रिप्ट देऊ नकोस, मला जे मला येतं मी नाही तेवढंच करतो प्लीज. गाईज मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्या फ्रेंड्सनी मला प्रचंड मोटिवेट केलं, प्रचंड मोटिवेट माझ्यापेक्षा केलं. जास्तच. हो, खूप मोटिवेट केलं. मग ते निधी बोला, सेरा, स्तुती, गायू, शर्मिली, दिव्या, आता वाईट नाही. आयला नावं लागेल, ती साक्षी माझी बेस्ट फ्रेंड. साक्षी बेस्ट फ्रेंड, हा, आणि सगळ्यात खूप- आवडती माझी साक्षी आहे. असं बोलू नको शिव्या, मी कट करायला लागेल मला कुत्र्या. नाही, नाही, साक्षी आहे. साक्षी अशी डे 1 आमची, म्हणजे ज्या आमची लव स्टोरी मधला म्हणजे सगळ्यात चष्मतीत गवा इज साक्षी. मेन पार्ट असं माझा बोलू माहितीये ना शकतो. गाईज, माझा तो रील जिने माझा शी धुतलेली ती साक्षी. माझ्या वाईड रेंज ऑफ फ्रेंड्सनी मला सपोर्ट केलं, माझी बहीण भावना म्हणा किंवा मनीष वेदांत या लोकांनी म्हणा, माझे अजून भरपूर जणांनी सपोर्ट मी केला. प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत एक्झॅक्टली, तेच मी खूप नाव आहे, एवढी एवढी ढिगभर नाव आहेत, आणि भूलचूक माफ इफ मी नाव घेतलं नसेल तर. खूप जास्त वेगवेगळं, म्हणजे friends आहेत. होतच राहतात, प्रत्येक ठिकाणी, म्हणजे सुरभी वैभव म्हणा, ओमकार म्हणा, आपला दुसरा ग्रुप जय वगैरेचा ग्रुप म्हणजे म्हणा, होत राहतात ते सगळे असे खूप सारे वेगवेगळे. फ्रेंड्स आहेत गाईज माझे, खूप सारे फ्रेंड्स. प्रत्येकाचं नाव इकडे बसून घ्यायला गेलं तर ओ माय गॉड खूप लिस्ट निघेल एकदम. बट म्हणजे या सगळ्या लोकांनी मला खूप हेल्प केली. सोनमनी मला खूप हेल्प केली या सगळ्या जर्नीमध्ये, आणि मॉम डॅडनी माझ्या हेल्प केली, आणि कोणी हेल्प केली, मयुरी आणि सौरभ दादा पण, त्यांना पण आमचे रील्स खूप, म्हणजे ते लोक खूप सपोर्ट करतात. आणि आमची बाबूनी पण आमचा छोटासा बाबू याचा उद्या बड्डे आहे वाईस, ती पण आमच्या रील्समध्ये येत असते. खूप खूप लोकांनी मला, आणि मला बोलावंसं वाटलं कारण सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो गाईज, खूप सपोर्ट इम्पॉर्टंट असतो. आणि मी तुम्हाला अजून पण सांगेन की आम्ही कॉन्टेंट क्रिएशन चालू केलेलं तर खूप लोकांनी आम्हाला क्रिटिसाइज केलं फ्रॉम द फॅमिली. खूप लोकांनी क्रिटिसाइज केलं, कारण खूप लोकांना इव्हन माझे अरे फ्रेंड्स पण अरे मला चिडवायचे त्यावेळेला, Yes. म्हणजे ठीक आहे मला काही फरक ते नाही काय पडत, असतं ना it's गाईज, okay. स्वतःला जे मिळत नाही ना त्याच्यानंतर मग असं ठीक आहे, म्हणजे असं नाही प्रत्येक जण करतो, आपणही करतो, इव्हन आम्ही, खूप लोकं मी म्हणजे- करायचो, हिचं माहिती नाही, बट मी इव्हन लोकांना करायचं, अरे काय काय करतात, काय फालतूगिरी चालू आहे असं करायचं. पण नंतर नंतर जेव्हा त्याला याच्यासोबत कळलं, करायला हो. लागलो त्यामुळे ओके नाईस, म्हणजे हे त्यांचं ॲज अ बिझनेस बोलू शकतो, जसं मी करतो बिझनेस, तसं ती लोक हा आता बिझनेस झाला शेवटी ॲज अ कंटेंट क्रिएशन. Content आणि हे creation. नेक्स्ट आता पुढच्या 4-5 वर्षामध्ये तर अजून वाढेल, हो, आणि प्रत्येक जण करतोय, आणि आणि ते guys, मी चांगलंच तुम्हाला आहे. अजून एक सांगेन, जो पण माणूस बघतोय ना गाईज, जर तुम्हाला खरंच असं वाटतं ना की तुम्ही काहीतरी करू शकता, स्टार्ट. आणि कळशीत कळशी इज द की. काय सिद्धा, कळशीत कळशीत कळशी पाहिजे आपल्याला, बाई कळशीवर कळशी ठेवली पाहिजे. सो दिस इज द की, मी तुम्हाला सांगते. आणि गाईज खूप खूप भारी, म्हणजे मला ना, मी ऍक्च्युली आठवते चायला कोण राहिलं नाही ना भेंडी, मला शिव्या घालतील लोक. नाही ठीक आहे, 10K झाल्यावरती खूप खुश झाले, अरे माझे 10K झाले, म्हणजे आणि त्या माझ्या वेळेला- लग्नाच्या, एक त्याच्या मिनिट, माझ्या वेळेला- लग्नाच्या दिवशी माझे 10,000 10,000 फॉलोअर्स झाले होते. आणि माझी बहीण मला मेहंदी काढते, मी तिला बोलते बघ माझे 10,000 फॉलोअर्स होणार. त्यावेळेला ती खूप खुश होती, म्हणजे सगळ्यात जास्त, म्हणजे 50K मी आहे, लग्नाच्या 50K जे दिवशी काय पुढे फॉलोअर्स आय वॉज व्हेरी हॅपी, व्हेरी हॅपी. मला असं झालेलं की आय मे बी नॉट, कारण मला नाही माहिती सिद्ध, कारण आम्ही एकत्र काय राहायचो नाही बाबा. आम्ही लग्नाच्या नंतर जेव्हा एकत्र राहायला गेलो, म्हणजे एकत्र राहायचो नाही, म्हणजे हा, लिव्हिंग म्हणजे हा. नव्हतं ना आपलं काय. हा, as in त्याच्यामुळे असं 2-3 दिवस फिरायला जाऊन राहणं, ते जाऊन. वेगळं असतं, आणि म्हणजे एवढं असं एकत्र राहणं वेगळं असतं. आता गाईस टॉपिक भरकटतोय. सो असं आमचे 50K आम्ही चालू कसं केलं मी तुम्हाला सांगितलं की, हे रॅन्डमली झालं, आणि तुमच्या By सपोर्ट full random. मेन जास्त आहे तुमच्या आणि support यु नो मुळे गाईज मी लबुबूचा रील टाकलेला मम्मी सोबत. मला लोक बोलतात भक्त लबुबू. मला ना गाईज मी शी करत असताना पण मला सुचतं, मग मी ते थोडंसं एक वर्ड लिहून ठेवते की मला या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे मी मध्ये त्या टॉपिकवर लिहून ठेवलेला की रिलेशनशिपचे ब्रेकअप काही फालतू कारणाने देतात, त्याच्यावरती मी रील बनवेन. आणि गाईज लेट मी टेल यू, मी आणि सिद्ध्या आमचं रिलेशनशिप काही परफेक्ट नाहीये. परफेक्ट मला असं वाटतं की अरे यार तुमचं रिलेशनशिप कसं परफेक्ट आहे, तुम्ही कसं बघता त्याच्याकडे त्यानुसार ते Perfect, परफेक्ट perfect. कोणाचंच नसतं. अजिबात नसतं. आम्ही काय मात्या दुसऱ्याला खाल्ल्यात प्रत्येकाला ना, वाटतं की हे perfect मात्या आहे. किलोभर ज्याचं असतं गेलेल्या त्याचं त्याला माहिती. सिद्धाने आणि मी जे मात्या खाल्ल्या आहेत, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि खूप स्टे ट्यून्ड गाईज, स्टे ट्यून्ड. आणि गाईज केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, मला सगळ्यात एक गोष्ट आवडते, म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझे सगळे फ्रेंड्स मला हीच गोष्ट होतं की गौ तू जशी आहेस
तशीच्या तशी तू दाखवतेस. मी फक्त बीप हे फिल्टर माझ्याकडे लागतं, ते तुम्हाला माहिती असेल काय असेल. बट अशीच आहे मी गाईज, मंद, झल्ली, बिंदास्त, इंडिपेंडेंट आहे ना. इंडिपेंडंट खूप आहे. मी खूप आहे गाईज, म्हणजे ती कोणावरती डिपेंड, म्हणजे मला असं कधीच वाटत नाही अरे यार इव्हन हीच मला सगळ्या घेऊन देते जास्त करून. ठीक आहे तरी नाही, आता सिद्धा आलोय, मला पूर्णवीने घेऊन देतो, मला देतो तो पण देतो. जेव्हा असतं तेव्हा देतो मी. जेव्हा पैसे असतील ना तेव्हा सिद्धा कधीच विचार करत नाही, कधीच नाही विचार करत. बट कसं होतं, कॉलेजच्या टायमाला आम्ही लोक, मी कमवायची तेव्हा ना, तेव्हा तर तो विचारा शिकत होता, पण मी तेव्हा कमवायसोबत शिकत होती, तेव्हा पण कुठं तरी आणायचं होतं माझ्यासाठी. अरे म्हणून ना व्लॉग, बाई माझा ना खरंच केवढा मोठा झाला बघ, तो 24 मिनिटाचा. मी जे ऑब्झर्वेशन केलं त्याच्यानुसार इव्हन मी गौला पण खूप हे करायचो की म्हणजे मी कमेंट्स काही ना वगैरे काही खूप टाकत जा. वाचायचो. कमेंट्स खूप वाचायचो. भाई. ती खूप अशी हायपर होते, म्हणजे भाई. तुम्हाला कळत असेल की तिच्या स्वभावामुळे की लगेच कळतं की मी खूप त्यांच्या hyper घरी होते. जाऊन त्यांना, आधी म्हणजे शिव्या वगैरे घालण्यापर्यंत तिचं असं वाटायचं की अरे नाही नाही बाई, कोणी मला शिवी घातली तर मी त्यांना रिटर्न शिवी घालणार. मी तर लोकांना समजावून ठेवलं. बट स्टील Tit for tat तिला करा. टिट फॉर टॅट कसं पोलाइट वेने कसं करायचं हे तिला मी थोडं शिकवलं. मी तुम्हाला ना एक गोष्ट, ह्याच्यावरती मी रील बनवणार आहे. मुलांकडनं ना Politely, शिकलं, हा. तू चुप ना जरा, बोलू दे ना. मुलांकडनं शिकलं पाहिजे की आपल्याशी जी माणसं भांडतायत ना, त्यांच्यासमोर कसे पॉइंट्स मांडावे. माझ्याकडून शिक. भांडायला तुम्ही खरंच सिद्धा करून शिका. तो तुम्हाला या जर्नीमध्ये मी तुम्हाला सगळी जर्नी एक्सप्लेन करते. बेसिकली जे आहे ते आहे, आमचं आम्हाला सगळं एक्सप्लेन करता कंटेंट येत रॉ नाही आहे. तरी असं जेवढं आम्ही जमेल ट्राय तसं करतोय, try थोडं करतो. आम्ही नवीन आहे, हा. युट्यूब थोडंसं नवीन आहे आमच्यासाठी, पण आम्ही ट्राय करतो. आमच्या हिशोबाने आम्ही ट्राय करतो. आमची पण माझी बहीण एडिटर आहे, सो तिला मी माझे रील्स एडिट करते. युट्यूब व्हिडिओ नाही एडिट करायला, रील्स ती एडिट करते. कधी कधी मी तिला सांगते की तू एडिट कर, मग ती पण खूप छान एडिट करते. सो आणि आय वुड लाईक टू से, राधिका जगतापने आणि अविने मला खूप, ते दोघंही भाई मोठे इन्फ्लुएन्सर आहेत. ते माझे मित्र आहेत. मी हे सांगते, पहिलं तर मी तुम्हाला सांगते, 2 इन्फ्लुएन्सर माझे दोस्त आहेत. त्यांच्यासाठी मी त्यांना पण मी थँक्यू बोलू इच्छिते, कारण त्या लोकांनी मला खूप चांगल्या टिप्स दिलेल्या की तू हे कर, हे कर, हे कर. अविने, राधिकाने पण मला लिटरली भाई फुल असे मेसेजेस केलेले की असं कर गौ, तसं कर. सो मध्ये हिचे थोडे स्टक झालेले फॉलोअर्स वगैरे हो होणं. एकदम So, भाई but, वाढतच नव्हते, म्हणजे हो. वाढत नव्हते, बट होतं ते असं कधी कधी होतं, कधी कधी चालतात, कधी तुमच्या व्हिडिओ चालतात, कधी नाही चालत. बट स्टील की तुम्ही ते कन्सिस्टंटली टाकायला पाहिजे. आता लोक बोलतात अल्गोरिदम क्रॅक केला, असं कोणी, मला तर वाटत नाही Algorithm क्रॅक केल्याचं मला तरी अजून तरी वाटत नाही. Guys, म्हणजे जोपर्यंत काहीही चालू शकतं. until and unless तुम्ही खूप जास्त फेमस, जसे विराट कोहली, रोनाल्डो वगैरे असे खूप जास्त फेमस त्यांनी अशी पाशी पादले तरी पण म्हणजे जसं रोनाल्डोने फक्त जस्ट अशी बॉटल फक्त म्हणजे ते पेप्सी वगैरे जे काय होतं ते साईडला केलं आणि ते खूप फेमस झालं त्याच्यामुळे. असे म्हणजे भरपूर आहेत जे तुम्ही ते video व्हायला बघताय, खूप ते व्हायला टाइम. खूप. बट आम्ही पण algorithm असे जे मी आणि खालचे नाही की सिद्धेश algorithm crack आम्ही केलं असं काही खूप नसतं. दुसऱ्या क्रिएटर्सचे पण ब्लॉग्स बघतो. त्यांनी काय काय चुका केलेल्या, त्यांनी काय काय चांगल्या गोष्टी केलेल्या, अशा गोष्टींमधून आम्ही दोघं खूप मोठे मराठीमध्ये पण आता खूप छान 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 छान. content हो करतायत. हो गाईस, सगळ्यात जास्त मला एका कॉन्टेंट क्रिएटरला भेटायचं, ती म्हणजे मृदुल शर्मा. ती खूप भाई कॉलेजमध्ये होती देवन आमच्या, देवन आणि पासून fan आणि खूप होती. आणि आदित्य सिद्धाचा फ्रेंड आहे. मी सिद्धाला प्लीज मला मृदुलला भेटो यार आयुष्यात एकदा. खूप भारी गाईस. तिचं मला का ती आवडतं खूप माहितीये, जुने, खूप जुने जेव्हा. तिचं मला कॉन्टेंट आवडतं कारण ती रिअल आहे. खूप म्हणजे झिरो कॉन्ट्रोवर्सीज. तिला तर भाई तिच्या म्हणजे बोलताना ती अशी बोलते ना, एवढं क्यूट वाटतं. आणि गाईस ती खूप जेन्युइनली खूप चांगले जेन्युइन वाटते मला खूप. आम्ही ज्यांना फॉलो करतो ना गाईस, ज्या आपण क्रिएटर्सला आम्ही फॉलो करतो माझ्या अकाउंटवरनं, कारण मला ते खूप जेन्युइन वाटतात ना, म्हणून मी त्यांना फॉलो करते. मृदुल तर भाई, मी डाय हार्ट मृदुल, इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ, आय एम युअर डाय हार्ट फॅन अँड आय वुड लाईक टू मीट यू वन्स. मॅनिफेस्टेशन तर भाई आमचं वर्क करतं. आम्ही महाकालला गेलो होतो आणि जे म्हणजे आमचं वर्क झालं. मी बोली 6 महिने झालेले आहेत लग्नाला, मला कुठे हनीमूनला नेलं नाही. फक्त जरा बिझनेस नंतर लगेच थोडं लगेच नाही, आम्ही घर पटकन शिफ्ट केलं. खूप गोष्टी झाल्या खूप गोष्टी आमच्याकडे. अशा म्हणजे ऍडजस्ट होईपर्यंत आमच्याकडे थोडा वेळ पासपोर्ट नव्हता. लागतो. हा, हे गोष्ट पण होती. ते कार्ड दे ओपन. तुम्हाला जे वाटणार ना की तुम्ही एकदम म्हणजे डेडिकेटेड भाई रील हा, ही म्हणजे असं एकदम scripted आणि हे ते असं, हा. करून तुम्ही टाकणार ना, जाणारच नाही. म्हणजे जाऊ पण शकते असं हे नाही. 100 घेता कधीतरी जाते आमची जाते. रील, नाही म्हणजे ती व्हिडिओ कदाचित आपलं वर्क होतं, कधी नाही होत. म्हणजे नाही. आणि म्हणजे आता एक सिंपल एक गोष्ट फक्त सांगतो, सॉरी, जी आम्ही ह्याच्या सनमपुरीच्या कॉन्सर्टमध्ये आम्ही ऑन स्टेज फर्स्ट टाइम, माझा खूप भाई ते तर आणि अविने आम्हाला हे केलं. आम्हाला तो हा. चान्स दिलेला त्यावेळेला, आणि आम्ही सनमपुरीच्या कॉन्सर्टमध्ये त्याचं जे नवीन सॉन्ग लॉन्च झालेलं त्याच्यावरती ऑन स्टेज जाऊन डान्स केलेला होता इन फ्रंट ऑफ किती जास्त खूप असेल, लोक, आणि खूप लोक जास्त त्याच्यात असेल. ओरडत होती 2-3 सिद्धाची हजार, गौराई आणि आणि ऑल. हा, सो म्हणजे मला मी समोर बघतही नव्हतं, हेच घातलेलं मी, हेच घातलेलं मी, हेच त्याच्याकडे बघून घातलेलं. फक्त डान्स करत होतो. आणि म्हणजे आणि तो आम्ही रील नंतर आम्ही पोस्ट केला. सो वी थॉट की तो रील खूप चांगला जाईल, म्हणजे लोक एवढे आहेत, लोक सनमपुरी फॅन आहेत, हे आहेत ते, तो रील खूप जाईल. बट अनफॉर्च्युनेटली तो गेला नाही. म्हणजे ठीक आहे, नाही म्हणजे गेला. त्यावेळेला थोडंसं आम्हाला अरे यार, आहे हे 100K, गेलं. पण त्याला पण म्हणजे असं वाटलं, अरे, एंगेजमेंट नाही मिळाली engagement आम्हाला नाही मिळाली, अजिबात. त्यामुळे हा. कदाचित असेल. पण त्यावेळेला असं म्हणजे तेच बोललं की अल्गोरिदम आणि काही सकाळी झोपेत ना, अशी झोपेत ना उठले, असा चेहरा, 1 मिलियन 2 मिलियन. आणि मला ना असं वाटतं कधी कधी गाईज, मला ही गोष्ट बोलायला पाहिजे की नाही माहिती नाही, स्ट्रेंजर्स सगळ्यात जास्त सपोर्ट करतात तुम्हाला. नक्कीच. हिस्ट्री म्हणजे बघितलंय खूप असे स्ट्रेंज लोक जे आम्हाला आता
काय काय कमेंट करतात ना ते आणि रेग्युलर कमेंट्स करतात आय वुड लाईक टू टेक प्रांजल्स नेम ऑल्सो. माझं पहिलं कोलॅब जे शॉपमध्ये जाऊन होतं, प्रांजलनी आपल्याला ते कप्स दिलेले, यू रिमेंबर. तिने माझे नेल्स केलेले फर्स्ट कोलॅब. म्हणजे ह्याच्यानंतर होतं, पण पेड म्हणजे पेड बोलता येईल ना, बॅटरच होतं. बट तिने जे प्रेम मला दिलंय ना, म्हणजे भयंकर. ताई मी खूप फॅन आहे. Fan, भाई मी आताही बघत भाई होतो. मी बोलली आई शपथ हे कसं होऊ शकतं. आणि मला ना गाईज त्या दिवशी मी घाटकोपर स्टेशनला पण उभी होती ना, अशी गोळका जमा झाला ना, मी अशी एकदम बावरली. मला एवढं म्हणजे मला असं झालं की अरे यार एवढं मी काय केलं. आणि मला हे गोष्ट खूप आवडतं की लोक मला येऊन प्रॉब्लेम सांगतायत की ताई तू ह्याच्यावर हा, रील म्हणजे बनव. काहीतरी हा भाई होतं क्रेझी. ते. म्हणजे हे कॉन्टेंट क्रिएशनची ही मजा आहे. मला असं वाटतं, मला सांगणार आहे की मी कॉन्टेंट क्रिएशन का चालू केलं. आणि मला असं मला माहिती आहे तू पहिल्यापासून करायचंय नाही पण का चालू केलं तुला माहिती नाही की मी का चालू केलं. मी तुला काय बोलली गाईज, अर्निंग हा सेकंडरी आहे माझ्यासाठी. अर्निंग तर दोघे आताही करतो, म्हणजे असं हे नाही. आईची शपथ मला कॉन्टेंट क्रिएटर बनायचं होतं ताकी मी आता पुढे बोल. हा ओके. ओ हिला बिग बॉस मध्ये जायचं. तुला बिग बॉस मध्ये बिग बॉस रितेश भाऊ देशमुख तुला प्लीज मला बिग बॉस मध्ये घ्या प्लीज. पण हिला बिग बॉस जाणार म्हणजे मी सांगतो की मी ही तुम्हाला आजच सांगते. रडून धिंगाणा आहे. नाही ही रडून ए शाण्या जास्त बोलू नकोस. अशी सगळ्यांना म्यूट करीन ना मी. इकडे बसून मस्त खूप हलक्या कानाची एकाने बोला ओ असं बोललं थांब त्याची मारते म्हणजे समजून जा की जाऊन त्याच्याशी भांडेल कचा भांडेल. त्या नळावरच्या बायका पण कमी भांडेल त्याच्यापेक्षाही जास्त जाऊन भांडेल. म्हणजे काही म्हणजे त्या माणसाला कळणार पण नाही हमला अचानक असं टाईप बोललेला. आणि मग नंतर काय होणार ते पण मी सांगतो की नंतर मग हिला कळणार की अरे नाही मी हिला उगाच बोलली. हो गाईज मला ना जाम असं एवढं मी नव्हतं. ना मी खरं सांग आई शपथ मी ना माझ्या मनात पण नसतं ना. आणि मी ना असं पटकन ना दुसऱ्यांच्या समोर जाऊन पचकते. मला घ्या बिग बॉस मध्ये स्वतःचा पिच करते नाही मला हा याडा याला काय घेऊ नका. तुम्हाला मी आवडते की नाही मला जायचं ह्याला नका. बट गाईज ऑनेस्टली स्पीकिंग मला खूप सारे यु नो हे आलेत काय बोलतात त्याला मेसेजेस आलेत की तू बिग बॉस मटेरियल आहे. मला ऑलवेज माझ्या मैत्रिणी पण बोलतात भांडणं म्हणजे लोकांना आली भांडणं काय एवढी आवडतात माहिती नाही. बट स्टील सो गाईज कसे आम्ही आलो ते भरकटलं सगळं. ते सगळं भरकटलं. हे कुठे असे आलं सांगितलं ना कसे आलो काय चालू आहे काय सिंपल आहे की एक्सपिरियन्स आहे. 5,000 फॉलोअर्स होते. त्यानंतर मग हळूच 10K झाले. आणि मग लग्नानंतर तिला एकदम म्हणजे जे व्हिडिओज वगैरे खूप फेमस सोनपाराच्या नंतर खूप झाले. हा म्हणजे व्हिडिओज फेमस तर होता म्हणजे कोणाच्या आता प्रत्येक जण टाकत राहतो व्हिडिओ त्याच्यामध्ये कोणाकोणाचे मिलियन जातात. पण नंतर लोक ती कन्सिस्टन्सी सोडून देतात. लोकांना कळत नाही की काय टाकायला पाहिजे. आणि हिचं पण मग नंतर मग लगेच जमायचं नाही रोज टाकणं. पण नंतर मग तिने सवय केली नाही आपल्याला टाकायचंय नाही टाकायचं. ते रेकॉर्ड करून ते लगेच डोक्यात येणं की अरे हा एक कंटेंटचा भाग असू शकतो. हे सगळ्यांना जमणार. आम्ही बघतो मला थोडी जमतं असं थोडी की मला जमतं. हा म्हणजे हा मला नाही जमत. मी मला किती पाठी लागते का रे जिमचा कंटेंट पण मला नाही जमत. ट्रस्ट मी जर त्याने जिमचा कंटेंट बनवायला चालू केला असे 50K सिद्धाचे पण होतील. ते ठीक आहे. सो हे सगळ्यांना ती कॉमेडी आहे. लहानपणापासून ती कॉमेडी आहे असं म्हणजे आहे. त्यामध्ये तिने ते असं करत राहिली. कन्सिस्टन्सी मी बोलू शकतो. कन्सिस्टन्सी ती टाकत राहिली. लोकांनी म्हणजे अभिनय वगैरे तिला ते सांगितलं की तू कन्सिस्टंटली टाकत राहा. त्यामुळे तिने ते टाकत राहिली आणि तुमचा सपोर्ट मग हळूहळू मिळत गेला. तुमच्या शिवाय इथून आज जोडते बाई भरपूर थँक्यू सो मच. त्यानंतर मग चांगले ब्रँड्स वगैरे लागल्यावरती पण मी बोललो ठीक आहे कर अजून चांगला आहे तर करूया आपण. म्हणजे तू कर मी आहेच मला जेवढं जमेल तेवढं मी करेन. सो 100K 25K हे ते म्हणजे 100K सॉरी बोलते 10K 25K वगैरे झाले. 25K नंतर थोडं स्टक झालेलं. सो 34K ला खूप स्टक झालेलं की त्यावेळेला असं रील नाही ना रीच जात होती. थोडाफार कंटेंट असा खाली जात होता. म्हणजे थोडा आमचा तो डाऊन फेज चालू होता काहीतरी प्रॉब्लेम्स वगैरे. नाही ऍक्च्युअली कसं आहे ना गाईज लाईफ मध्ये तेव्हा खूप प्रॉब्लेम्स वगैरे असलं की मार्च एप्रिल कंटेंट नाही बनवत. आणि गाईज मार्च एप्रिल मंथ एवढा घाणेरडा म्हणजे भाई मी बोलू ना शकत नाही. मी बोलली ना प्रत्येकाचं म्हणजे हे फेजेस येत राहणार. आणि तू मला बोलायला देशील भाई. एवढा रील मध्ये जर बोललास ना तर लय फेमस होशील. इकडे फालतूच्या बरोबर तुझं हे सांगते की कसं नाही गाईज. बट तुम्हाला माहिती का तुम्ही जसे फेमस व्हाल ना तसं तुम्हाला पाय खेचायला तुमचीच लोक उभी राहतील. एवढं लक्षात ठेवा. फक्त एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ना तुम्हाला पुढे जायचंय ना. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पुढे जायचंय. आम्ही तर पोहोचलो पण नाही. किती लोक मिलियन सांगतात की पाय खेचायला खूप लोक. हा बट आपलीच लोक असणार. तुमच्या तोंडावरती तर गुलू आणि पाठून चुलू असं असणार. नाही समोर पण येऊन बोलणार की अरे हे काय बनवतात ते काय बनवतात. तुला वाटतं की नाही तुला असं वाटतं का की तू एवढं नवऱ्याला दाखवतेस काम करते तुला काय म्हणजे जसं ही बोलली की पुण्यातल्या त्या बायका होत्या ज्या बोलत अरे ही नवऱ्याला जास्त त्रास देते वगैरे. बट ऍक्च्युअल लाईफ आणि रिअल लाईफ थोडं वेगळं म्हणजे आहे आमचं सिमिलर आहे. बट थोडं म्हणजे त्याच्या मी का करतो म्हणजे ती कामं मी का करतो कारण तिला जेव्हा वेळ नसतो तेव्हा मी करतो. मला जेव्हा वेळ नसतो तेव्हा ती करते. म्हणजे ह्या गोष्टी जेवण तो नाही. आत्ताच हे एक मला चांगलं वाटतं की म्हणजे आता हे किंवा मुलं आणि मुलगी हे दोघंही आता काम करतात. असं पहिल्यासारखं नाही की अरे ती घरीच बसल्यावर. त्यामुळे दोघांना एकमेकांना समजून काम करतो. सिद्धेश व्लॉग भाई तू मला बोलायलाच नाही देत. आणि गाईज मी बडबडी आहे पण बोलतोय बघा आज कोण त्याला ऊत आलेला. मला बोलतो आता मी 12 वाजले. आता किती वाजले रे 11 वाजले. 11 वाजले. आणि हा मुलगा मला काय बोलतो माहितीये का की यु नो काय
नको बनवूया, जाऊ दे ना, आपण जाऊया. मी चांगलं बट गाईज सम करायला मी तुम्हाला सांगते, सिद्धाने मला फ्लावर्स आणलेल्या, लिलीज मला खूप आवडतं. आणि मला त्याने आणलेली होती, बाहेर ठेवली. त्याने मला काजू कतली आणली प्रशांत कॉर्नरची, कारण मला प्रशांत कॉर्नर ठाण्याला होतं, पण आता आमच्या पार्ल्यात चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रशांत कॉर्नरची त्याने आणली. आणि सेराने सकाळी सकाळी मला डॅनियल पाय बोलतात त्याला, डॅनियल पेस्ट्री, डॅनियल पॅटिसरीचा केक आणि मॅक्रून्स तिने पाठवलेले आहेत. ती गिफ्ट करण्यामध्ये लय हुशार आहे आमची. नाही सेरा इंग्लिश खूप- बाप्पा खूप- इंग्लिश सेरा बाप्पा खूप मोरया. supportive. अशा प्रकारे आम्ही चालू आहे, म्हणजे आता हे चालू आहे, काय बोलतात आपलं ग्रो चालू आहे हिचा. छान चाललाय ग्रो, मला आय आवडलं. होप तुमची कृपा माझ्यावरती अशीच बनवू रे. आणि आम्ही गाईज आम्ही जे पण काय असतं ना, आम्ही जे पण काय गोष्टी असतात त्या आम्ही खऱ्या ठेवतो. जे होईल ते आम्ही असं सोडून दिले की जे हा, होईल ते जे होईल, होईल ते असं हे होईल. नाहीये की अरे नाही असं बट पाहिजे, गाईज तसं खरंच पाहिजे. म्हणजे मराठी कॉन्टेंट क्रिएटर्स करून आम्हाला प्रचंड मोटिवेशन मिळतं. खूप भारी भारी चित्ररूप पण, म्हणजे विक्रांत दादा आणि भाग्यताईचं अलिबागला नलिनी काकू, भाई हा, काय हा, मसाले हा, भेटतात, मसाले एक एक नंबर. नंबर. वाई सिद्धा तर फुल मच्छी जायचं आम्हाला फुल. वेळ आम्ही जाणार आहे, आम्हाला वेळ बोलवलंय मिळत कोळीन नाहीये. बाई. हा, बट आम्ही जाणार आहे. त्यांचं पण खूप छान कॉन्टेंट असतं, ते पण आम्हाला खूप अप्रिशिएट करतात. आम्ही पण त्यांना करतो, कारण आम्हाला पण त्यांचं कॉन्टेंट खूप आवडतं. सो असंच गाईज एक दुसऱ्यांना सपोर्ट करा, म्हणजे Support ते लोक करूया, म्हणजे अजून करूया आणि ग्रो करूया. ग्रो करूया. छान वी आहे. विल ही ग्रो journey- टुगेदर. ज्यांनी आता स्टार्ट झाले किंवा स्टार्ट ऑलरेडी आता झालेली स्टार्ट आहे, झाले, ऍक्च्युअली बघायला गेलं स्टार्ट तर आता झालेलीच आहे स्टार्ट झाले. ऑलरेडी. सो बघूया आता कुठपर्यंत आपण जातोय. जाणार तर Can आपण we खूप आहे. कॉल आवर सेल्फ इन्फ्लुएन्सर्स नाव? मी नाही तू मी नाही. मम्मा, मी ह्या याच्यामध्ये मम्मा बोलायला आहे. मम्मा असं ही करते आणि मी मम्मा करतो फक्त. ओके, अशातला आहे मी ह्या पण मी याच्यामध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आय एम गणपती बाप्पा टॉप भक्त. भाई मी इथे गणपती बाप्पाच्या भक्तांच्या लाईन मध्ये मी इथे. आज संकष्टी आहे आणि आज 50 झाले. आणि गाईज मी महाकालच्या भक्तांमध्ये सिद्धा इथे. त्याला जे दर्शन आम्हाला त्याच्यामुळे जे मिळालेलं दर्शन तो इथे. महाकाल बाबा भोलेनाथच्या आम्ही एकदम समोर बसलेलो, आणि तेव्हा त्याचे डोळे प्रॉपर, म्हणजे ते लोक वेगवेगळे त्याचे रूप बनवतात, त्यावेळेला ते डोळ्यांचं बनवलं, आणि ते डोळे ते एक लाईव्ह अनुभव ना खूप वेगळा असतो. लाईव्ह अनुभव खरंच खूप वेगळा Oh असतो my God, महाकालचा. ते म्हणजे डोळे. प्रत्येक जण जे बोलतात आणि प्रत्येकाचे होतात ते आफ्टर असं आहे. 1 वीक आमचे 50K झाले, तर हे पण सांगेल. आणि हे फास्ट झाले 1 म्हणजे वीक at खूप least- फास्ट झाले, खूप. हा, म्हणजे खूप. लिटरली मला स्तुती बोलत होती, कल तो तेरा हो जाएगा. म्हणजे चल रे, इतना जल्दी नहीं होता है, असं मी तिला बोलली वेळासारखी. आणि खरंच आज झाले, म्हणजे एवढं बाप्पाची कृपा आहे. बाप्पाची सगळी कृपा, प्रत्येकाची महाकालची बाप्पाची कृपा, आहे, माझ्या सगळ्यांची यल्लम्मा कृपा आहे. देवीची कृपा, सगळ्यांची कृपा आमच्या दोघांवरती असू दे अशीच. आणि गाईज हॅपी राहा लाईफ मध्ये. ही लाईफ परत कधी भाई भांडणं तर होणार. हा भांडणं तर होणार, बट यू हॅव टू. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही ती आमची तिकडपासूनची जी जर्नी लव्ह होती, स्टोरी लव्ह स्टोरी तर भाई नागराज मंजुळेंनी पुस्तक लिहायला पाहिजे. असं प्रत्येकाला वाटतं. नाही, आय एम टेल भाई, माझ्या स्टोरी मध्ये तर मितवा सगळे मूवी लव्ह आहेत. स्टोरी मध्ये अरे मितवा पण मूवी आहेत. फायनली 50K झालेत, आणि आय होप अजून पण होतील. नाही होणार. करत राहायचं. माझ्या नवऱ्याला माझ्यावर खूप भरोसा आहे, खूप भरोसा आहे, खूप भरोसा आहे या बाबतीमध्ये. तर इथे येतो इथे. मी तिला माझं ड्रीम सांगितलंय, ते होईल तेव्हा मी नक्की ही व्हिडिओ परत मी तिला म्हणजे क्लिप दाखवेन. ही माझं ड्रीम तिला सांगितलं की मी तिला कुठे बघतो ते. सो ते बघूया. ते ड्रीम होईलच, नंतर होईलच, सांगू नक्की. माऊ. हा, बघ. हा. सो गाईज आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप लोकांची नावं घ्यायची राहिली राहिली असतील, असतीलच. त्या बाबतीत पण आम्ही आधीच सॉरी बोलतो गाईज, प्लीज चिडू नका. कारण आम्हाला जे पटापट जे डोक्यामध्ये आलं ते आम्ही पटपट बोलत गेलो. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या जर्नीमध्ये आम्हाला साथ दिली. आणि माझे भाई 50K फॅम तर माझी खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ही पहिली इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि काही सपोर्ट लागतो तुम्हाला. सो थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सिद्धाची गौराई.